सरांकडे आता जाऊन मला लाईक 2-3 आठवडे तर आरामात आहे. त्या दिवशीपासून ते आतापर्यंत मी एकदाही मेडिसिन घेतली नाही आहे. तर माझं नाव गार्गी पवार आहे. सध्या मी MBBS करते. सो मी ते सरांकडे पहिले पण काउन्सिलिंगला ऑलरेडी आलेले. तर तेव्हा जे यूथ प्रॉब्लेम्स असतात तसेच माझे नॉर्मल प्रॉब्लेम्स होते आणि त्याच्यामुळे मला खूप जास्त बॉडी इश्यूज म्हणजे मला ॲसिडिटी म्हणजे लिटरली डॉक्टर्सनी सांगितलेलं की मला क्रोनिक ॲसिडिटीचा त्रास आहे, कारण का मी जागून अभ्यास करायचे आणि ते व्हॅलिड रिझन्स देत होते. सो मला असं वाटत होतं की हां म्हणजे बरोबरच बोलत आहेत. पण मग नंतर सरांकडनं म्हणजे जेव्हा सरांशी बोलले तेव्हा सर बोलले की असं काहीच नाही आहे. पहिली गोष्ट तुला ॲसिडिटी नाही आहे, तो सगळा सोमॅटिकच डिसऑर्डर आहे, बाकी काही नाही. मग त्याच्यानंतर मग आमचे 2-3 सेशन्स झाले. काउन्सिलिंग खूप छान झालेलं आणि त्याच्यामध्ये पण सरांनी असं बरं कसं सगळ्यांना माहिती असतं हे बरोबर आहे हे चूक आहे, पण त्या बरोबर दिशेने आपण जायचं कसं किंवा त्या बरोबर गोष्टीला टॅकल कसं करायचं आपण, ती मॅच्युरिटी नव्हती. हे सरांनीच पहिले रिअलाईज करून दिलं की नाही ती मॅच्युरिटी नाही आहे किंवा ती कॅपॅसिटी नाही आहे ते सगळी एनर्जी ॲब्झॉर्ब करायची किंवा त्याला डील करायची. आणि तो गायडन्स किंवा ते जे पाथ असतो ना तो बरेचदा क्लिअर नसतो. सो सरांनी ॲक्च्युली ते पाथ मला एकदम असं क्लीन करून दाखवलं आहे की त्याच्यातून मग मला चालायला इझी पडलं. तर म्हणजे मेन माझा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये सर बोलले ही तुझी जस्ट फिलिंग आहे. माझे थोडे पास्ट इश्यूज होते जे माझ्या असं मनात बसलेले, जे मला असं वाटत होतं की मी ते सगळे इश्यूज सोडलेत, बट ते माझ्या बॉडीने माझ्या माइंडने एक्सेप्ट नव्हतं केलं आणि ते सगळं सुपरफिशियल फिलिंग होती की हां ते तर गेले तेवढे काय पास्ट आहे. पण मग त्याच्यानंतर जेव्हा इथे ते निघाले तेव्हा मला कळलं की नाही माझी बॉडी एवढी म्हणजे त्याच्यामुळे एवढी अफेक्ट झाली आहे. आणि मग सरांनी मला सांगितलेलं की ती जी एक फिलिंग आहे ना तिला पहिले तू ॲसिडिटी बोलणंच बंद कर, कारण का ती जस्ट एक फिलिंग आहे. सो सारखं ॲसिडिटी झाली आहे, हे झालं ते झालं, हे पहिलं बोलणं बंद कर. त्याच्याऐवजी त्याला एक चांगलं काहीतरी नाव दे. मग आम्ही ॲसिडिटी इज इक्वल टू गुलाब असा आम्ही तो कॉन्सेप्ट तयार केलेला. मग नंतर तर मला कधीही म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुला वाटणार तर नाही, पण ह्याच्यापुढे कधी नाव जरी घ्यायचं तर गुलाब लिटरली असं बोलतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा मी आई वगैरे आम्ही घरी बोलायचो तेव्हाही आम्ही असं हां काय नाही गुलाब गुलाब इग्नोर. आणि मग त्याच्यानंतर तो टॉपिक पण आपोआप झालेला आणि मी सरांकडे आता जाऊन मला लाईक 2-3 आठवडे तर आरामात आहे. त्या दिवशीपासून ते आतापर्यंत मी एकदाही मेडिसिन घेतली नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही लिटरली 1-2 पर्यंत जागत होतो, सकाळी मग आरामात उठत होते. पण मला अशी म्हणजे गुलाबाची अशी अजिबात फिलिंग पण आली नाही आहे. लाईफ खूप एकदम मस्त चालू शकते. सो आपण ते एन्जॉय केलं पाहिजे. सो हा माझा काउन्सिलिंगचा एक असा हे होता. त्याच्यानंतर परत एक न्यू बिगिनिंग करायची म्हणून मी परत आता इथे रेकी शिकले आणि आता माझा एक्सपिरियन्स खूप सुपर्ब होता सर.